उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 82 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पिटबुल जातीचा हा कुत्रा आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखला जातो। या कुत्र्यानं महिलेच्या चेहऱ्यावर आणि पोटावर हल्ला करत अक्षरशः चिरफाड केलेली आहे। या धक्कादायक घटनेमुळे अशा जातीच्या कुत्र्यांना घरात ठेवणं हे योग्य आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। नेमकी ही घटना कशी घडली, काय झालं, बघूया। कुत्रा पाळण्याचा शौक जीवावर, पाळीव कुत्र्याचा मालकिणीवरच हल्ला, शरीराचे लचके तोडून केली हत्या। कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी असतो असं म्हणतात। एक वेळ तो स्वतःचा जीव देईल, पण आपल्या मालकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं कुत्र्याचं कौतुक सांगितलं जातं। पण कुत्र्याच्या प्रामाणिकपणाला गालबोट लागेल अशी एक घटना आता समोर आली आहे। लखनौमध्ये एका कुत्र्यानं आपल्याच मालकिणीची क्रूर हत्या केली आहे। पाळीव पिटबुल जातीच्या कुत्र्यानं 80 वर्षांच्या सुशीला त्रिपाठी यांच्यावरच हल्ला केला। फिरवण्यासाठी सुशीला या पिटबुलला गच्चीवर घेऊन गेल्या होत्या, पण त्याच वेळी या कुत्र्यानं त्यांच्यावरच हल्ला केला। आपल्या धारदार दातांनी पिटबुलनं अक्षरशः महिलेचा जीव घेतलाय। धक्कादायक म्हणजे पिटबुलनं सुशीला यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांचे शेजारी कुत्र्यावर जवळपास तासभर दगड मारत होते, मात्र तरी सुद्धा त्यानं त्याचा हल्ला थांबवला नाही। 5 वर्ष घरात राहिल्यानंतर अशा प्रकारे कुत्रा नरभक्षक का झाला असा प्रश्न आता त्रिपाठी कुटुंबियांना पडला। मैं मॉर्निंग पे अपने काम पे गया था। ये मॉर्निंग घटना है। जब मुझे सूचना मिली कि ऐसे ऐसे जी ट्यूसडे को, जब ट्यूसडे मॉर्निंग मुझे मेरे नॉलेज में ये चीज़ आई तो मैं सब छोड़ छाड़ के आया। तब तक देखा कि मदर के साथ ऐसे हो चुका था। जो पिटबुल डॉग है जिसके बारे में चर्चा चल रही थी अभी, तो उसको हमारी टीम और हमारे वेटनरी अफसर अभिनव वर्मा जी गए थे, उसको हम लोग पकड़ के ले आए हैं। और ले आने का उद्देश्य ये है कि हम उसके बिहेवियर का स्टडी करेंगे कि क्यों इस तरीके का उसका जो है स्वभाव ऐसा उत्पन्न हुआ कि उसने अपने ही जो खाना पीना देती हैं रोज उनके टच में रहता उसको खा गया है। कुत्र्याची अत्यंत आक्रमक प्रजाती अशी ओळख असलेल्या पिटबुलवर जगात अनेक देशांमध्ये बंदी आहे। पाहुयात पिटबुल कुप्रसिद्ध का आहे। पिटबुल हा इंग्रजी श्वान आहे। 19व्या दशकात श्वानाची ही जात विकसित करण्यात आली। बुल अँड टेरियर डॉग आणि अमेरिकन बुली टाईप डॉग यांच्या मिलनातून पिटबुलची निर्मिती करण्यात आली। पिटबुल त्यांची चपळता, स्नायूशक्ती आणि मजबूत जबड्यांसाठी ओळखले जातात। श्वानांच्या लढाईसाठी, खेळांसाठी हा सर्वात आवडता श्वान मानला जातो। मात्र पिटबुल हा पाळण्यासाठी अतिशय धोकादायक असल्याचं निरीक्षण हे अनेक देशांमध्ये नोंदवलं गेलं। अनेक देशांमध्ये पिटबुल श्वानाचं पालन, व्यापार आणि प्रजननावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। कुत्र्याची दहशत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। एरवी रस्त्यावर कुत्री दिसली की आपल्यापैकी अनेक जण रस्ता बदलतात। मोकाट कुत्र्यानं माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटनाही घडतात, पण पाळीव कुत्र्यानंच हल्ला करून मालकिणीची हत्या केल्याची ही घटना अतिशय दुर्मिळच म्हणावी लागेल। त्यामुळे कुत्रा पाळण्याआधी 100 वेळा विचार करा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।